आणि आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता दादा भुसे आणि हेमंत गोडसे यांची भेट घेत आहेत। हेमंत गोडसे आणि दादा भुसे हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते आणि त्या ठिकाणी हेमंत गोडसे आणि दादा भुसे यांच्याकडून शक्ती प्रदर्शन केले जात होतं। अखेर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत दादा भुसे आणि हेमंत गोडसे यांची भेट घेण्यासाठी। हेमंत गोडसे हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले, त्या ठिकाणी त्यांनी शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं। दादा भुसे सुद्धा त्यांच्या सोबत उपस्थित होते आणि आता स्वतः मुख्यमंत्री हेमंत गोडसे यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। हेमंत गोडसे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर भावी खासदार असाही उल्लेख करण्यात आलेला आहे। एकूणच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप महायुतीकडून नाशिकमध्ये कुणाच्याही नावाची घोषणा झालेली नाहीये, मात्र हेमंत गोडसे हे या ठिकाणून पुन्हा एकदा इच्छुक आहेत। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी ते दाखल झाले, त्या ठिकाणी त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं। अखेर काही वेळानंतर आता मुख्यमंत्री हे हेमंत गोडसे आणि दादा भुसेंची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतो आहोत वर्षा निवासस्थानाबाहेरची। वर्षा निवासस्थानाबाहेर दादा भुसे आणि हेमंत गोडसे यांच्याकडून शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं। मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी एकवटलेले होते। थेट नाशिकहून अनेक कार्यकर्ते हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। स्वतः मुख्यमंत्री हे आता हेमंत गोडसे आणि दादा भुसे यांची भेट घेत आहेत। हेमंत गोडसे आणि दादा भुसे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने वर्षा निवासस्थानाच्या परिसरामध्ये दाखल झालेत। हेमंत गोडसे हे नाशिकमधून पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यांच्या ताफ्यातील गाड्यांवर आताच भावी खासदार असाही उल्लेख करण्यात आलाय। नाशिकची जागा ही पुन्हा एकदा महायुतीमध्ये कुणाला सुटणार आणि कोणत्या पक्षाकडून कुणाचं नाव जाहीर करण्यात येणार ते अद्यापही अनिश्चित आहे। या ठिकाणी कुणाच्याही नावाची घोषणा झालेली नाहीये, मात्र हेमंत गोडसे हे पुन्हा इच्छुक आहेत आणि ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले, त्या ठिकाणी त्यांनी शक्ती प्रदर्शनही केलं। ही दृश्य आपण पाहतो आहोत। दादा भुसे आणि हेमंत गोडसे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी एकवटलेत। जोरदार घोषणाबाजीही करण्यात येते हेमंत गोडसे यांच्या समर्थनार्थ आणि अखेर आता मुख्यमंत्री आता स्वतः हेमंत गोडसे आणि दादा भुसे यांची भेट घेत आहेत। नाशिकची जागा पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांना मिळणार का, याची राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता हेमंत गोडसे यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून हेमंत गोडसेंना काही आश्वासन देण्यात येतं का तेही बघावं लागेल। आपले प्रतिनिधी अजय धंगे या ठिकाणून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर सुरुवातीला दादा भुसे नेमका काय संवाद साधतायत ते आपण पाहूया। तर जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। याच ठिकाणून आपले प्रतिनिधी अजय धंगे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अजय, थोड्याच वेळात मुख्यमंत्री हे प्रत्यक्ष आता त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्याची शक्यता आहे। दादा भुसे नेमकं काय बोलताय? नाशिकच्या जागेवरून वेगवेगळ्या पक्षांनी महायुतीमधील असतील जे दावे प्रतिदावे करत आहेत। काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदेनी सुद्धा हेमंत गोडसे जे सिटिंग खासदार आहेत त्यांची उमेदवारी सुद्धा घोषित केलेली होती। मात्र महायुतीमधीलच घटक पक्ष जे भाजप आहे त्यातील दिनकर पाटील यांनी हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता। मध्यंतरी अशा सुद्धा बातम्या आल्या होत्या की मनसेकडून राज ठाकरेंना नाशिकची जागा सुटू शकते। वेगवेगळे पक्ष दावे प्रतिदावे करतायत, त्यामध्येच हेमंत गोडसे आज त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्यांना अजय थोडंसं थांबवते, दादा भुसे यांचा संवाद आपण ऐकूया। महायुतीचे सर्व
महाराष्ट्रामध्ये नाशिक हे प्रवेशद्वार आहे आणि म्हणून नाशिकला शिवसेना आणि महायुतीची उमेदवारी तुमच्या आशीर्वादाने आतापर्यंत अतिशय चांगले काम केलेले माननीय खासदार बोडके साहेबांना द्यावी सर्व शिवसैनिक महायुतीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी जीवाचं दान करू आणि शिवसेनेचा भंडार आणि भविष्यमान नाशिक मधून आपल्या सेवेमध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब देशाला अजून होते त्याच्यामध्ये नाशिकचाही हात वर असेल अशा प्रकारचं एक खरं म्हणजे आम्हाला इथे येण्याची आवश्यकता बाबासाहेब पळायला नाही पाहिजे होती खासदार साहेबांनी अप्रत्यक्षपणे आम्हाला तसं सूचित केलेलं होतं परंतु शेवटी अंतिम अधिकार तो तुमचा आहे बाबासाहेब आमची विनंती आहे की थोडा उशिरा नाशिकचे सर्व शिवसैनिक महायुतीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही खासदार हेमंत गोडसेंना भविष्यवान घेऊन आणि तुमच्या आदेशाप्रमाणे तुमच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सेवेमध्ये रुजू करू हा शब्द आम्ही बरोबर आहे ना आणि बरोबर जास्तीचा वेळ घेत नाही आणि आज आम्ही तुमचा आदेश घेतल्याशिवाय इथून जाणार नाही